अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि सोलापूर, बीड, जालना या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गावांचं, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, शेतं वाहून गेलेले आहेत, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, जनावरं वाहून गेलेले आहेत आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांची घरामध्ये पाणी शिरल्यामुळं घराचं, प्रपंचाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सर्व साहित्य त्यांचं वाहून गेलेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या सर्व भागाला भेटी देऊन शासनाच्या वतीनं सर्वतोपरी मदत करण्याचं काम सुरू केलेलं आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा यांनीही भेटी दिलेल्या आहेत। परंतु भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून दातृत्वाची मदत करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी आणि महाडिक परिवार यांच्या वतीनं आम्ही 5,000 कुटुंबांना 50 लाख रुपये सहायता निधी आणि त्या माध्यमातून एका कुटुंबाला 2 महिने 3 महिने पुरेल अशा पद्धतीचं घरगुती साहित्य, ज्याच्यामध्ये धान्य आहे, तेल आहे, साखर, मीठ, चटणी, मसाले, त्याचबरोबर कांदा, बटाटा, गव्हाचा आटा, ब्लँकेट, साडी, बेडशीट, टॉवेल। त्या ठिकाणी काही लोकांचे फोन आले होते की मच्छर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत, तर त्या कॉईल ज्या असतात त्या गुड नाईटच्या कॉईल्स, सॅनिटरी नॅपकिन्स असं एक किट एका कुटुंबाला पुरेल अशा पद्धतीचे 1500 किट्स आज आपण इथून रवाना करत आहोत। 3 दिवसापूर्वी अमल माडिक साहेबांनी एक ट्रक पाठवलेला होता, त्यामध्ये 1500 किट गेले होते। आणखीन 2 दिवसांना आणखीन एक ट्रक आमचा जाईल आणि त्याच्यानंतर ब्लँकेट, साड्या, सतरंजा आणि चटया याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्याचा एक ट्रक आम्ही कोल्हापुरातून पाठवत आहोत। कोल्हापूरनं नेहमीच दातृत्व आपलं दाखवलेलं आहे। आपल्याला संकट नवीन नाही आहे, महापूर नवीन नाही आहे। आपल्या भागात कधी महापूर आला तर आपल्या मोठ्या प्रमाणात मदत लोक करतायत। मी तमाम नागरिकांना कोल्हापूर जिल्ह्यातील आवाहन करतो की आपण सगळेजण दिवाळी खूप मोठ्या प्रमाणात साजरे करत असतो प्रत्येक वर्षी। गोडधोड असते, मिठाई असते, लोकांना गिफ्टिंग करतो। यावर्षी मात्र आपले समाज बांधव अनेक मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आलेले आहेत। मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण यावेळची दिवाळी थोडी साधी करून आपल्या लोकांना मदत होईल या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त साहित्य, जे गरजू साहित्य आहे, जे जीवनावश्यक साहित्य आहे, ते या नागरिकांना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं मी आवाहन करतो। धन्यवाद। आपण साहित्य आणि आपण कुठेतरी पुढे जाऊ अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे। हा महाराष्ट्र एका विचारानं चालणारं राज्य आहे। ओवेसी सारखे लोक हे जातीयवादी संघटना, जातीयवादी पक्ष चालवतात। त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या लोकांना अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मार्गानं फसवणं किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्वाही देणं हे खरं म्हणजे महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही। महाराष्ट्रामध्ये त्यांची कसलीही कुठल्याही पद्धतीचं साधं ग्रामपंचायतीला सुद्धा खातं उघडणार नाही आणि म्हणून येऊन काहीतरी भडक वक्तव्य करायचं, लाईमलाईटमध्ये यायचं, टी व्हीवर बातम्या, मोठ्या लोकांना, मोदीजींना, फडणवीस साहेबांना बोलल्यावरच आपलं चर्चा होईल या दृष्टिकोनातून ते येत आहेत। त्याकडे फार गांभीर्यानं बघण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। काल पाहिलं तर कोल्हापूरचं वातावरण शक्यता निर्माण झाली, कारण मात्र त्यांनी भाषणादरम्यान अनेक अशी मुद्दे उपस्थित केली की त्यांना दिवस देणे अगदी खालच्या स्तराला जाऊन त्यांनी मी हेच सांगितलं, हा महाराष्ट्र संस्कृत महाराष्ट्र आहे, विचारानं चालणारं राज्य आहे। अशा पद्धतीनं जातीयवादी पक्ष चालवणाऱ्या संघटनांना इथं थारा मिळेल अशी मला मिळणार नाही याची मला खात्री आहे। भारत पाकिस्तान मॅच झाली आहे, पाकिस्तानला आपले जे काही पैसे जमा झालेले आहेत ते अझर मसूदला देण्याचा निर्णय घेतलेला आहे, याकडे कसं बघता? कारण याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतंय की पाकिस्तान हे दहशतवाद्याला खतपाणी घालणारं राष्ट्र आहे किंवा देश आहे। म्हणजे आपल्याला आपण जे नेहमी पुरावे शोधत असतो की कशा पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालतात, तर त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। जर दहशतवाद्यांनाच हे जर आपलं मानधन देत असतील तर हे खात्रीशीर म्हणजे पक्क झालेलं आहे की या देशामध्येच सैन्यापेक्षा जास्त दहशतवादाला महत्त्व आहे आणि त्या अशा पद्धतीच्या संघटनांना पोचण्याचं काम ते करतायत हे आता साबित झालेलं आहे। प्रापंचिक साहित्याची मदत केली मात्र त्यांचा नोटीस येतात, त्याकडे कसं बघता? कालच सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात मीटिंग झाल्यानंतर बाईट दिलेली आहे। सर्व बँकांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, कुठल्याही पद्धतीची वसुली करायची नाही आहे आणि त्याचबरोबर सर्वांना सरसकट
पंचनाम्या होण्याच्या आधी सुद्धा मदत दिली गेली जाईल असं सांगितलेलं आहे आणि पंचनामे सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही आडकाठी होऊ नये. मोबाईलवरून ड्रोनवरून जरी शूटिंग करून पंचनामे केले तरी ते ग्राह्य धरले जातील आणि मोठ्या प्रमाणात मदत होईल. आज सुद्धा मंगळवार आहे, कॅबिनेटची बैठक आहे, आज सुद्धा मोठी मदत घोषणा पॅकेज जाहीर होईल असं मला अपेक्षित आहे. तर केंद्र सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मोदींची भेट देखील घेतलेली आहे. विरोधकांकडून पीएम केअर फंडाच्या संदर्भामध्ये बोललं जाते, त्यातले पैसे दिले जावेत अशा पद्धतीचे आवाहन केलं. हे पहा, ज्यावेळी अतिवृष्टी झाली, सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी दौरा केल्या 2243 कोटी रुपये घोषित केले, जाहीर केले आणि ते खात्यावर जवळजवळ 80% लोकांच्या खात्यावर ते पैसेही 5000 रुपयाप्रमाणे पोहोचलेले आहेत. उर्वरित लोकांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे. तातडीनं सन्मान्य मुख्यमंत्री महोदय दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री महोदयांना भेटून जी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा सगळा आढावा दिलेला आहे. त्याचे काही आकडेवारी सुद्धा त्यांनी मांडली असेल आणि लवकरच केंद्र सरकार सुद्धा यामध्ये मोठं पॅकेज देऊन आपल्या महाराष्ट्राला दिलासा देतील याचा मला विश्वास आहे, खात्री आहे. पीएम केअर बाबत बोलण्याचा अधिकार विरोधकांना नाही आहे. जे बोलतात त्यांचेच हात भ्रष्टाचारात परपटलेले आहेत. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रधानमंत्री महोदय संवेदनशील आहेत आणि लवकरच त्यांच्या संवेदनशीलपणाचा प्रभाव आपल्याला त्यांची घोषणा झाल्यानंतर लक्षात येईल. ओएससीची काल सभा झालेली आहे. पुढच्या टप्प्यात काय चाऱ्याची व्यवस्था? आम्ही जनावरांसाठी ओला चारा आणि पशुखाद्य याची सुद्धा आता जमवाजमव करत आहोत. पावसामुळं थोडा चारा एकत्रित करण्यासाठी थोडासा विलंब लागतोय, पण या आठवड्याभरामध्ये एक 4 ते 5 ट्रक आम्ही जनावरांचा चारा सुद्धा इकडून पाठवणार आहोत. आपल्या माध्यमातून तुम्ही काम होते पंतप्रधानांमध्ये आपण आवाहन केलं होतं, त्यावेळेला धान्य जमा झालं होतं, त्यावेळेला तशा पद्धतीने काय उपाययोजना काय? यावेळीही आम्ही आवाहन केलेलं आहे नागरिकांना. त्या 2005 साली लोकांनी आमच्याकडं मदत आणून दिली होती, आम्ही ती पोच केलेली होती आणि प्रामाणिकपणानं पोच केल्यामुळे आणखीन मदत जमा होत होती. आत्ता सुद्धा जशी आवश्यकता असेल तसे लोक आमच्याकडं मदत भारतीय जनता पार्टीकडे आणून देऊ शकतात. आम्ही ते खात्रीशीररित्या जे कोण बाधित शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मला वाटतंय आपण दुपारपर्यंत थांबलं तर तो निर्णय सुद्धा आपल्याला जो अपेक्षित आहे तो निर्णय आपल्याला ऐकायला मिळेल. 100% परिस्थिती वेगवेगळ्या जिल्ह्याची वेगवेगळी असू शकते, विपरीत असू शकते. ज्या पद्धतीची गरज असेल त्या पद्धतीचे JR काढले जातील आणि त्यांना मदत केली जाईल.